आहेत जी सर, काय मिळालं संघाच्या बौद्धिकातून आज? नाही, त्यांचा सर्व जो बेस आहे तो देशप्रेमाचा बेस तो, आणि या देशामध्ये वेगळं वातावरण असावं, सौहार्दाचं असावं, ही त्यांची भूमिका पहिल्यापासून राहत आलेली आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा नागपूरच्या अधिवेशनामध्ये येतो त्या टायमाला निश्चित त्यांच्या या इथे येऊन विषमबागेमध्ये येऊन आम्ही सर्वांना भेटत असतो. हिंदुत्वाचा विचार हा संघाचा विचार आहे. शिवसेनेचा विचार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच शिवसेनेची स्थापना केलेली आहे. पण आता शिवसेनेचे दोन भाग झाले. त्याचे दोन भाग यामुळे झाले की ज्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला ना त्यांना परिणाम भोगावा लागला. प्रमुखांनी ज्या कडवटतेने हिंदुत्व पुढं नेलं ते हिंदुत्व इतरांनी जेव्हा विसरले त्या टायमाला त्यांचे हाल आपण पाहत आहेत. आणि त्यांचेच विचार घेऊन आम्ही पुढे चालतो, प्रगती तुम्ही पाहत आहेत. म्हणून हिंदुत्व यांचं एक वेगळं नातं आहे. ते नातं टिकवण्यासाठी आमचा नेहमीच प्रयास असतो. महायुतीतला जे घटक पक्ष अजितदादा राष्ट्रवादी ते आलेले नाही. अजितदादा गेल्या वेळेला सुद्धा आले नव्हते. आता कोणी आलं कोणी नाही आलं हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे. त्यांनी तुम्हाला बोलवलं बंधनकारक असेल तर आनंद. मोठे फेरबदल आहे मराठी. आता एनडीएचं सुद्धा आता आव्हान सांगायला लागलं. बोल, या लोकांना नेमकं या मोठ्या नेत्यांना झालंय काय तेच कळत नाही. पक्षाबद्दल अस्तित्व संपत चाललंय आणि एनडीए मध्ये काय फेरबदल होणार त्याचं बाकी ते लोक करायला लागलेत. असेल तर निश्चित आनंद आहे. परंतु असं कोणतेही चेंज आमच्यापर्यंत ते तशी काही बात नाही या अधिवेशनात. म्हणून पृथ्वीराज चव्हाण म्हटले की मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती राहून नाटक कर. पृथ्वीराज चव्हाण हे आहेत त्यांना चांगल्या प्रकारे कायदा काय सांगू, जेव्हा तरतूद विरोधी पक्ष नेत्या कसा असावा त्याचं हे अभ्यासू असलेल्या प्रोत्साहना माहिती आहे. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगतो की या अधिवेशनामध्ये विरोधी नेता हे नेमला जाणार, नेमू शकत नाही. ही कायद्याची असलेली अडचण आहे. एक मोठ्या कारवाई झाली, क्राईम ब्रँच कारवाई केली. ड्रग्सचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. बंदुकीने गोळ्या घालण्यापेक्षा ड्रग्सच्या नादी लावून या भारताला दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न हा होत. आता अतिरेक पकडण्यापेक्षा ड्रग्सची माफिया पकडणं गरजेचं आहे. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.